आणि ऑलमोस्ट बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय दाखल झालेला पाहायला भेटतो आणि अजयसाठी पारितोषिक येत असताना आपण बघाल विकेट हॅट्रिक जरी ते संपादित केली तर आदरणीय विजयदादा शेंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जे मात्र दिलं जाईल. सायंकाळचा सत्र उपस्थित मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून गावकऱ्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. क्वालिफाय सामना बॅटर दीपू मैदानावरती पाहायला मिळेल ज्याच्या बॅटमधून चेंडू पाठवला सरळ स्विची तटेमधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चार धाबा येत आहेत. दाफलकाला मात्र बॅटिंग करत असताना श्री गणेश शेतगाव संघ 4 धाबेवरती पोहोचलाय. अगदी मागच्याच पहिल्यामध्ये पठारपाडा चषकामध्ये 2 संघ करत शेतगाव गावाच्या आम्ही खेळताना पाहिले होते आणि दोन्ही संघ तिथे बक्षीस पात्र ठरत असताना आपण बघितले. चॅम्पियन राहिला होता अगदी नवदुर्गा शेतगाव संघ. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार जो मात्र ठरत असताना तिथे श्री गणेश शेतगाव संघ होता. पण आज आपण बघू शकाल श्री गणेश शेतगाव संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सगळे दाखवतोय. वेगवान चेंडू लावी डॅफिल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती अजयच्या माध्यमातून आपण येत असताना पाहत आहे. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये हे दुवंत युद्ध स्वीप करण्याचा प्रयत्न वेग भड्डाटे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज अजयचा आपण पाहताय. बॅटर सेफ खेळपट्टीवरती आपण बघाल या बॉलवरती देखील पुढंच एकदा धावा थांबवण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज अजय मात्र खेळपट्टीवरती. चार धाबा दाफल का भरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी सध्या आपण बघाल गोलंदाज अजयने चांगलं प्रेशर बनवलं हो स्विचित. अगदी थोडासा जर पाहिलं तर अनसक्सेस राहील खेळपट्टीवरती बॅटर आपण बघताय दीपक. पहिला विकेट मिळतोय गोलंदाजी करत असताना मलंगट टीमला फलंदाज दीपक बाटीस आहे. थँक्यू डिझाय. चार धाबा दाफल का भरती आहेत. पहिलं नुकसान या सामन्यामध्ये केले फलंदाजी करत असताना अगदी सध्या तरी या बॅटलमध्ये शेतगाव क्रिकेट संघाने आजचे सायंकाळ कोणासाठी अगदी चांगली जाईल पायसाठी मैदानामध्ये मलंगटच्या विपक्षात श्री गणेश शेतगाव या दोन टीमच्या माध्यमातून ही चांगली लढाई आहे. हर्षद फलंदाजीसाठी दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून चेंडूला दाखवलाय एकसा कव्हरचा हा प्रभास चौकार. डिझाय आठ धाबा दाफल का भरते. सध्या मात्र या सामन्यामध्ये आपण बघतायत खेळपट्टीवरती बॅटर हर्षदच्या बॅटमधून आपण चौकार आलेला बघू शकतोय. सध्या एक विकेट जरूर गमावलाय पण गोलंदाज मैदानावरती अजयच्या विरोधात चौकार येत असताना पाहायला मिळेल. हवेचा प्रभाव अधिकचा वाढलाय आणि फलंदाज देखील जास्तीत जास्त आपण बघाल मिड ऑफ एक्सा कव्हर पॉइंट कव्हर थर्डमॅन या क्षेत्रामध्ये जास्ती फलंदाजी करतायत. जडमध्ये केलं वेगवान बॉल समोर डायरेक्ट हिट क्लोज होतं थोडंसं लेझी फेकी आपण बघताय. या बॉलवरती
डॉट बॉल येते गोलंदाज अजयकडून. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती जी मात्र इथून घोषित होत असताना आपण पाहाल स्कोरबोर्डला 8 धाबा. बॅटिंग करत असताना अगदी या सामन्यामध्ये सध्या आपण बघतायत श्रीगणेश शिदगाव संघ. चला फिल्डिंग सेट करायचे, अधिकचा कॉपरेटिंग मैदानाच्या आतमध्ये एवढं महत्त्वाचं आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला मलंगड संघ वेळ खर्च करू नका, अगदी 2 सामने अजून खेळवायचे. त्याच्यानंतर प्राईज डिस्प्रेशन देखील आपल्याला करायचं आहे, त्यामुळे नक्कीच आपण फास्ट घ्या. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये श्रीमान शिवादादा मनाडीकर दादांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच या करदर वाढदिवसानिमित्तानं ऑर्गनायझिंग कमिटीच्या मार्फत त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेच्या मार्फत लक्ष करदर शुभेच्छा आम्ही देतोय शिवादादा यांना. अगदी मैदानावरती सामना देखील महत्त्वाचा आपण बघताय. 8 धाबा स्कोरबोर्डला. चला वेळ घ्यायचा नाही आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती सध्या अगदी मलंगड क्रिकेट संघ 3 षटकाचा सामना आहे. टार्गेट किती धाबेचं इथे डिसाईड केलं जाईल. फलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये श्रीगणेश शिदगाव टीमकडून हे पाहायला मिळणार आहे. सध्या भावेश ठाकर एंडवरती अपील होती आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क इथून होत नाही आहे. डॉट बॉलचा इस्तेमाल गोलंदाज मैदानामध्ये अगदी यशवंतच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहे. सामना महत्त्वाचा आहे. जो जीता वो सिकंदर रहेगा इस मुकाबले का. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकाल कोणाच्या माध्यमातून चांगला खेळ होईल हे सध्या मैदानामध्ये 1 सेट इनिंग संपन्न झाल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो इथे देखील खेळपट्टी भारती मात्र गोलंदाजाचा पलटवार पाहायला मिळतोय. आज खरं तर सकाळी उठल्यानंतर नक्कीच चहा संघ बिस्किट खारी नाही तर नशीबच खाऊन आलाय की काय मलंगड क्रिकेट संघ. कारण आज नशिबाच्या जोरावरती त्यांनी मागचा सामना भरपूर चांगला खेळला होता. मॅचमध्ये अगदी आपण बघू शकतायत सध्या खेळपट्टी भरती गोलंदाज यशवंत गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर एडला पाटर मैदानामध्ये भावेशला मात्र इथून खेळपट्टीवरती थांबवलं गेलंय. सामना जबरदस्त आहे. अशीच फलंदाजी राहिली तर प्रोजेक्टेड स्कोरनुसार आपण बघू शकाल चर्चा फक्त 18 धापलकावरती पोहोचली जाईल. बट या पलीकडे जर आक्रमकता दाखवली तर मी सांगेल 30 धावा बढू शकतात. हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचं होतं मैदानामध्ये. बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये तिथे भावेशच्या फलंदाजाला मिळते फक्त 1 धाव. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती प्रेशर वाढलंय. या सामन्यामध्ये आपण बघाल शिदगाव टीमच्या बॅटर्सवरती ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आज दिवसामध्ये जर बघायला गेलं तर शिदगाव क्रिकेट संघासाठी अप्रतिम स्टार्ट भेटत होता. तोच दीपक करतात स्वतःच बाद झाला आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकतोय दबाव प्रेशर. सो मात्र या सामन्याच्या स्कोरबोर्डला शिदगाव संघाचा आपण बघताय स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर हेडला मैदानामध्ये हरिचंद्र फलंदाज आपण बघताय. हो कडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू डायरेक्ट हिट क्लोज आहे. डेफिनेटली क्लोज. अगदी आफिल लेग अंपायर कडे होत असताना पाहायला मिळेल. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल ऑलमोस्ट लक्ष्मण सर पाहायला मिळतात आणि याच लेग पंचांनी इथून आता टीव्ही अंपायरची मदत घेतली. चेक केलं जात आहे. आणि एक्झॅक्टली ओयूटी आउट. फलंदाज बाद. भरपूर अधुरा राहिलेला आपण बघू शकतोय. खेळपट्टीवरती बॅट ग्राइंडिंग करत असताना तिथे बॅट्समन मैदानावरती भावेश फलंदाज बाद होत असताना बघायला मिळेल. शिदगाव संघादा संकटामध्ये दाखल होत चाललेला पाहायला मिळतोय. एकमेव उदाहरण मैदानावरती जर सांगायला गेले तर इथून या सामन्यामध्ये मलंगड संघाने स्पेशली चांगली गोलंदाजी जी मात्र मैदानावरती निभवायला सुरुवात केली आहे. 9 धाबा स्कोरबोर्डला आहेत. नवीन बॅटर वेल फिनिशर ऑफ दी श्रीगणेश शिदगाव मैदानाच्या आतमध्ये बाहुबली नाना इथून दाखल होतोय खेळपट्टीमध्ये. संघाला इथून आता अगदी धावेची आवश्यकता आणि कदाचित नानाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं हे तितकंच महत्वाचं आहे या डाबामध्ये. सध्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज यशवंत जर पाहिलं तर 1 विकेट 1 धाव खर्च केली आहे. 2 चेंडू डॉट आले. चला वेळ घेऊ नका अधिकचा विनंती असेल मलंगड क्रिकेट संघाला.
थोडंसं फास्ट घ्या. वेगवान चेंडू ऑफ ट्रॅकर, शरीरापासून चेंडू दूर होता. मिसामिक फटका बसलाय. झेलची संधी. लॉंग ऑन डाऊन दी बॉल. फलंदाज मैदानावरती आला होता परंतु परतल्या तंबूच्या आसऱ्याला विकेट नाणाबाद. आपण बघताय बॅटिंग करणाऱ्या अगदी सध्या शितगाव टीमला नवस धाबा दाखल काय पडते. नर्वस केलं जातं इथून या स्कोरबोर्डला आणि संपूर्ण दगाउटला शितगाव टीमच्या बॅटर्सकडनं. 3 विकेट 9 धाबा स्कोरबोर्डला. सेकंड सेमीफायनलमध्ये कोण एंटर होणार या सामन्याला जिंकून तिथे वाट पाहतोय अगदी जनमान ठाकूरपाडा संघ. एक्झॅक्टली आपण बघू शकाल बाळासर आणि संपूर्ण स्कॉर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलमध्ये खेळ करत असताना. आणि त्यांच्या विरोधात कोण झाली बघायचं. डेलिकेट टच, बॅटचे अंदरुनी टॉप एज. समोर आपण बघाल तडमानमध्ये चांगली फिल्डिंग मिळाली जाते. एकच धाव. षटक्रमांक मैदानामध्ये आपण बघाल सध्या 2चा खेळ संपतो आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकेमध्ये आपण बघाल फक्त आणि फक्त शितगाव क्रिकेट संघाच्या 10 धावा 10 रन्स फक्त आणि फक्त या स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. चला वेळ घ्यायचा नाहीये. मलंगड संघ फास्ट लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज करा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील एंटर करायचा आहे. सामन्यामध्ये आपण बघू शकाल सिच्युएशन इथून भरपूर कठीण दिसते. बॅटिंग करत असताना शितगाव टीमला 25 जरी धाबा बनल्या तरी सुद्धा मी सांगेल की फायटिंग चॅलेंजिंग लक्ष उभारलं जाऊ शकेल श्रीगणेश शितगाव टीमच्या माध्यमातून. आणि त्यामुळे कदाचित या अंतिम षटकामध्ये आता कमसे कम 15 तरी रन्स आणणं हे तितकंच महत्त्वाचं दिसतंय या स्कोरबोर्डला शितगाव टीमच्या. स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती जर पाहिलं तर तिथे अर्चनला आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मलंगड टीमच्या माध्यमातून गोलंदाज सोहम मैदानावरती दाखल होत असताना आपण बघताय अंतिम स्पेलमध्ये दहा धाबा दाफल का भरते आहेत. महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी मलंगड विपक्षात शितगाव या दोन टीमच्या माध्यमातून युद्ध जबरदस्त पाहायला मिळत आहे. पण या मॅचला अगदी कोण जिंकेल हे पाहायचं. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये डिसाईड होईल श्रीगणेश शितगाव संघाच्या दाफलकावरती किती धाबा राहतील. ऑलमोस्ट बॉलिंग ट्रॅकवरती सोहम दाखल झालेत. अंतिम षटकामध्ये स्ट्रायकर बॅटर भरत मैदानावरती फलंदाजी करतोय. वेगवान चेंडू फील केली आहे समोर मैदानामध्ये आपण बघू शकाल. शॉर्ट पॉइंट मध्ये हा चेंडू एंटर होतोय. पंच दर्शवतात बाळासर एक्झॅक्टली लेग बाईज फ्रॉम सिंगल. 1 रन मिळते आणि एका सिंगलने स्कोरबोर्ड वरती आपण बघताय शितगाव संघाच्या 11 धाबा खूप कमी आहेत या सामन्यामध्ये. आपण बघाल श्रीगणेश शितगाव टीमची सध्या आपण बघू शकाल संपूर्ण दगाटमध्ये शांतता दिसते आणि अगदी टीमचे कर्तर मेंटॉर मगाशीच विकी सरांनी देखील उल्लेख केला होता मल्हारी दादाशी ज्यांच्या माध्यमातून या टीमला कर्तर नक्कीच मोस्टली मैदानावरती आपण बघाल 2 धाबेचा प्रयत्न कदाचित सक्सेसफुली दिसतोय. 2 धाबा मिळाल्या जातील या चेंडूवरती. फलंदाज खेळपट्टीमध्ये आपण बघाल हरिश्चंद्र फलंदाजी करतोय. स्कोरबोर्डला 13 धाबा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथून खेळला जातोय. सध्या बॅटिंग करत असताना श्रीगणेश शितगाव संघ धावेसाठी झटतोय या डावामध्ये. पुढे ठेवले लॉफ्ट करायचं होतं. सरळ गोलंदाजाच्या हातामध्येच खेळून बसलेत. अजून एक डॉट बॉल सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. इथून आता हळूहळू जर पाहिलं तर मलंगड संघाचा वर्चस्व कदाचित गोलंदाजीमध्ये 2 स्पेलमध्ये जबरदस्त होतं आणि याही षटकामध्ये तेच वर्चस्व दिसतंय. 3 बॉल टाकलेत फक्त 3 धाबा खर्च केल्यात. स्कोरबोर्डला शितगाव संघ फक्त 13 वरती आपण बघताय.
पुढे आठवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुढे शकता कनेक्शन अबदस बनले नाही क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या पोहोचल्यात फेकी क्विकली होती आहे फासस अँड फासस धाबाची संधी आणि आता फलंदाज परदाबा लागेल भरत तंबूच्या आसऱ्याला लागतो आणखीन एक धक्का शेतगाव टीमला डिझाईन बाटल मात्र इथून भरपूर लो स्थितीमध्ये आपण बघताय स्कोरबोर्डला फक्त 14 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती अगदी सध्या भरपूर गंभीर झाली आहे या दाफलगाला आपण बघताय श्रीगणेश शेतगाव टीमची 2 मॅचेसमध्ये असं वाटलं होतं की आज कदाचित शेतगाव संघच बाजी मारेल की काय पण प्रेक्षकांना माहीत नव्हतं श्री मलंगड संघ देखील तितकाच दर्जेदारीचा संघ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत मलंगड संघाची गोलंदाजी मात्र इथून अक्सर फलंदाजांना मात्र डॉमिनेट करत असताना आपण बघितले आहे पुढे ठेवलं वेगवान चेंडू फलंदाज रमेश दाखल होतोय आणि इथे देखील डॉट बॉल सामना मात्र इथून भरपूर लो स्कोरिंग दाफलक्याचा पाहायला मिळतोय 14 धावा दाफलकावरती आहेत जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आता अंतिम षटक देखील समाप्तीच्या इशाऱ्यावरती पोहोचतंय कारण एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि या एका बॉलला फेकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल वनसाइड इनिंगमध्ये सिद्धगाव संघाचं लक्ष किती असेल सोमने देखील या स्पेलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आपण बघताय सामन्याला इथून मलंगड क्रिकेट संघाने मात्र सिरियसली खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत असताना अगदी खेळलेला आहे गोलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये अबध काम करतायत हो लास्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे सोमचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त बॉल मैदानामध्ये गोलंदाज सोमच्या माध्यमातून फेकला जातोय स्कोरबोर्डला आपण पाहतायत 15 धावा बॅटिंग करणाऱ्या शेतगाव टीमच्या एखादा मोठा फटका आला तर मग इथे दाफलकाला अगदी कदाचित एक चांगली निर्मिती बनवू शकते शेतगाव क्रिकेट संघाच्या लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे सायंकाळचं सत्र आहे बॅटर रमेश मैदानावरती फलंदाजी करतोय एक मोठा फटका इथून येणं गरजेचं आहे पण तसं होणार नाही FL होईल समोर येतोय डॉट बॉल मैदानावरती फर्स्ट इनिंगचा खेळ संपतोय फर्स्ट इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता थोडीशी अनसक्सेस फलंदाजी पाहायला मिळाली आहे बट आता इथून अगदी 16 धाबेचं आव्हान डिफेन्स होईल की चेस हे दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आणि तिथे आपण पाहू शकताय फिल्डिंग सेट करत असताना श्रीगणेश शेतगाव संघ असेल आणि चेस करत असताना आपण बघणार आहोत मलंगड टीमला चला मलंगड संघ वेळ न घेता आपल्या खेळाडू कक्षामध्ये येईन बा तिथून आपली फलंदाजी इंटर करायची आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये शेतगाव संघ आपलंही फिल्डिंग आपण सेट करून घ्या
चा पाठला मैदानामध्ये केला जातोय खेळपट्टीमध्ये आपण बघाल फलंदाज दाखल झालेत नरेश आणि रमेश हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मलंगड संघ इथे खेळ करत असताना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटर खेळपट्टीमध्ये आपण बघताय नरेश चेंडू पाठवलाय लॉंग ऑन सी मार्केटच्या पलीकडे षटकार सातमध्ये आता संकटामध्ये सापडलेला दिसेल कारण पहिल्याच बॉलवरती षटकार जो मात्र गोलंदाज भावेशने खर्च केला आणि सध्या मैदानामध्ये आता इथून खूप मोठा संघर्ष करावा लागेल पुढे ठेवतात इथे देखील हा चेंडू आपण बरोबर बघू शकाल समोरच्या दिशेला फोर्स केले सिंगलचा प्रयत्न होतोय दुसरीचं कॉलिंग कदाचित फलंदाज येत होते पण एकच जाऊ इथून मैदानाच्या आतमध्ये समाधानामध्ये ठेवली आहे फलंदाज नरेश या बॅटरने सिंगल येते 7 धावा दाखल केला आपण बघताय इथून मॅच मध्ये जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण बघू शकाल सध्या तरी या डाबामध्ये बरोबर अधिकच्या विजयाच्या दिशेने जो मात्र सहभाग मलंगड क्रिकेट संघाचा वाटतोय पण गोलंदाजी इथून चांगली होईल का टोकरू सिंग क्षेत्रामध्ये कनेक्शन पुन्हा एकदा बनले फर्स्ट रन वेगळा झाली आहे मिस्टेक आणि त्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश शेतगाव संघ इथून आता हळूहळू जर पाहायला गेलं तर लेझिक क्षेत्रामध्ये दिसतोय 15 चेंडू आणि 7 ची गरज लो स्कोरिंग सामना आणि लो स्कोरिंग सामना आता मलंगड क्रिकेट संघाने इथून जवळ आपण बघू शकाल चांगलाच खेळला आहे वेगवान चेंडू बाउन्सर बॉलचा वापर होतोय एक्झॅक्टली मेन अंपायर इथून व्हाईट बॉलचा सिग्नल देत आहेत ऑलरेडी आपण बघू शकतायत अधिकचा बाउन्सर जो मात्र इथे या चेंडूवरती वापरलाय गोलंदाजाने एक्झॅक्टली बॅटिंग बॉलिंग करणाऱ्या टीमकडून इथे तिसऱ्या पंचांची मदत जी इथे घेतली जाते चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये सध्या आपण बघू शकतायत सर प्लीज केलंय इट्स व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीमध्ये आपण बघू शकतात सध्या तरी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी सध्याच्या घडीला गोलंदाज भावेश मैदानावरती गोलंदाजी करतोय दाफलकाला मात्र 10 धावा इथे अंकित झालेला आपण बघताय 15 चेंडू आणि अजून देखील 6 धावेची आवश्यकता पाहायला मिळते आहे खेळपट्टीवरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला मात्र इथे या डाबामध्ये आजच्या दिवसाच्या माध्यमातून चांगला खेळ मलंगड क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय खेळपट्टीवरती जबरदस्त फाईट जी मात्र आपण इथे पाहतोय हो अंतिम चेंडू आणि अंतिम बॉलला हवाई सफरामध्ये लँड करण्याचा प्रयत्न आणि एका टप्प्यावरती चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रमेश चौकार एक्झॅक्टली रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत याही बॉलवरती आक्रमण साधण्याचा प्रयत्न मिस्टेक केली आणि बरोबर येथे आता विजयाच्या नजीक पोहोचत असताना इथून आपण पाहू शकता पुन्हा एकदा मलंगड टीमला
15 धाबा दाखल का भरतेत 13 बॉल्स आणि 1 धाबेची आवश्यकता. आपण बघाल सामना जर पाहायला गेले तर क्वालिफाईड वन हँडेडली इथे मलंगड क्रिकेट संघाचा दिसतोय. ड्राईव्ह केलं आणि याचबरोबर मिळाली जाईल सिंगल. आणि आजचा फायनलचा दिवस आणि फायनलच्या फॉर्मॅटमधून सुपर 4 मध्ये सेमी मध्ये दाखल होत असताना मलंगड क्रिकेट